तर कसं आहे पब्लिक, आज येणार बाजरी काढण्यासाठी मशीन. तर राहिलेली बाजरी सोंगायची होती आणि लाणी पण करून घ्यायची होती. पण मग थोडे कांदे काढायचे राहिलेले होते, मग ते काढून घेतले, नाही तर ते खराब झाले असते. पण मग म्हटलं दिवसभर काम चालूच राहील, त्याच्या आधी चहा आणि पोळी मस्त पैकी खाऊन घेऊ. चहा पिणं झाल्याच्या नंतर मी दिलं गाईला वावरात बांधून आणि मग मी सकाळीच गेलती बाजरीची लाणी करायला, कारण आज येणार होतं बाजरी काढण्यासाठी ट्रॅक्टर. गाईला वावरात बांधल्यानंतर मी बकऱ्यांसाठी आणि कारोडींसाठी चारा घेऊन चाललो. हातामध्ये चारा बघितले, नंतर कारोडी आणि बकऱ्या गेट पाशी येऊन उभ्या राहत्या चाऱ्याची वाट बघ. बकऱ्यांना चारा टाकल्यानंतर मी पण गेलो बाजरीची लाणी करायला, कारण ट्रॅक्टर येणार होतं ना, म्हणून लवकरात लवकर आवरून घ्यायचं होतं काम. मग काय फटाफट बाजरीची लाणी करून घेतली एकदम 80-90च्या स्पीडनं. 80-90च्या स्पीडच्या नादात गेली, मग ताण लागून मग पाणी घेणे पिऊन आलो, मम्मीला पाणी घेऊन आलो. लाणी करायचं तर झालंच, पण राहिलेली बाजरी सोंगायची होती, मग ती पण घेतली फटाफट सोंगून. बाजरीचं काम तर आवरलं होतं, पण कारोडी लागली होती ताण, मग त्यांना पाणी पाजून घेतलं. मग थोड्या वेळाने ट्रॅक्टर आलं, मग लागलो बाजरी काढायला. त्याच्यामध्ये मी काही काम करायला गेलो का तिथं कांडच होऊन जातं माझ्या. बाजरीची गोणी भरली होती, मी तिथे गेलो उचलायला, ती गेली फाटून. काही करायला जाते अंगलटच येत. मग काय बाजरी काढल्याच्या नंतर अंगाला धूळ बसली ती, म्हणले एका बकेटी पाण्यामध्ये आपलं काही आंघोळ होणार नाही, तर डायरेक्ट मोटर चालू केली. तर मोटर चालू होती म्हणून झाडांना पाणी देऊन घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.